उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत बैठक पार पडली आहे। या बैठकीदरम्यान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे। मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, आम्ही महायुती म्हणून लढलो आहोत। त्यामुळे 2019ला जे पूर्वीच्या शिवसेनेने केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन, असं काही शिवसेनेकडून होणार नाही। ही शिकवण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नाही। त्यामुळे ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत। ते आमच्या सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करत आहेत। पण नॉट रिचेबलचा विषय आहे। महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण नॉट रिचेबल असेल हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल, असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। नाहक पक्षाची बदनामी करायची, पक्षाला कमी लेखायचं, एकनाथ शिंदेंवर टीका करायची हा काही लोकांचा उद्योग आहे। शिवसेनेत उठाव झाल्यानंतर महापालिकेची आमची पहिली निवडणूक आहे। उठाव झाल्यानंतर आमची विधानसभेची पहिली निवडणूक होती। आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकलो होतो। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत आम्ही 72 ते 75 ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो। उद्धव ठाकरेंचा पक्ष 8 ठिकाणी निवडून आला, असं उदय सामंत म्हणाले। मुंबई महापालिकेतही उठावानंतर आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढलो। आम्ही 29 ठिकाणी जिंकून आलो, तर 15 ते 16 ठिकाणी निसटता पराभव झाला आहे। 2019मध्ये जे काही घडलं त्याचे पडसाद एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील उठाव झाला त्यामध्ये उमटले। त्यामुळे काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला। ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यामुळे सत्ताही मिळाली आणि नेतृत्वही स्वीकारलं नाही, अशा लोकांनी एकनाथ शिंदेंना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही। महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील। ती कुठल्या पक्षाची असतील ते आपल्याला कळेल। महायुतीचा महापौर होताना काही लोक नॉट रिचेबल असतील, असं उदय सामंत म्हणाले। ज्यावेळेस आपण सत्तेमध्ये येत असतो त्यावेळी नक्कीच प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे। या महापौर पदाला एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली। सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेना शिंदे गटावर अवलंबून राहावं लागणार आहे। शिंदे सेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला आपला महापौर बसवता येणार नाही हे स्पष्ट आहे। ही बाब शिवसेना शिंदे गटालाही माहीत आहे। त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। त्यातूनच आता शिवसेना शिंदे गटाचे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे अशी मागणी केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे। गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सातत्यानं शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता। हे पाहता यावेळीही शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होताना दिसत आहे। शिवाय यंदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। ही बाब पुढे करत मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करत आहेत। बाळासाहेब आणि शिवसेना हे अतूट नातं आहे। अशावेळी शिवसेना शिंदे गटानं भाजपवर गुगली टाकली आहे। त्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या निमित्तानं शिंदे सेनेनं आमच्याशिवाय कुणाचाही महापौर होणार नाही याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। भाजपचे जास्त नगरसेवक आहेत, शिवाय ते नेहमी बाळासाहेबांचे नावही घेतात। बाळासाहेबांची खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं भाजपकडून वारंवार सांगितलं गेलं। त्यामुळे भाजपचे जास्त नगरसेवक निवडले आले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करत आहेत। अशा स्थितीत भाजपचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। अनेक वर्षापासून मुंबईवर भाजपचा महापौर बसावा अशी पक्षाची इच्छा होती, पण तसं झालं नाही। ती संधी 2026च्या निवडणुकीनंतर निर्माण झाली आहे। पण भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे कोंडी झाली आहे। त्यात शिवसेना शिंदे गटाकडूनही महापौर पदाची मागणी होत आहे। त्यात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे। या भावनिक खेळीत भाजप अडकणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। इतक्या वर्षानंतर आलेली संधी भाजप इतक्या सहजासहजी सोडेल असं वाटत नाही। अशात शिंदेंचे नगरसेवक फुटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। त्यासाठी ठाकरे गटानं फिल्डिंग लावल्याचंही बोललं जात आहे। तर भाजपच शिंदेंचे नगरसेवक फोडेल असं ठाकरेंनी सांगितलं आहे। त्यामुळे महापौर कुणाचा याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे। तर मंडळी, हा सस्पेन्स पुढे कोणतं वळण घेतोय ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।